घ्यावा निरोप म्हणतो देवाता, धन्य झालो चरणी तुझे नाथा, धन्य झालो चरणी तुझे नाथा. भावविभोर करणाऱ्या भक्तिमय वातावरणात दंग झालेल्या भाविकांचे भाव पाणावलेल्या डोळ्यांमध्ये दाटून आले होते. जड अंतःकरणाने सांगता आरती करताना देखील चरण दर्शनाने झालेली आनंदाची अनुभूती अद्भुत होती. हे अलौकिक दृश्य पाहावयास मिळाले ते जालना येथील जामखेड येथे. औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळ्याचे, जो दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी जालना जिल्ह्यातील जामखेड या गावात जल्लोषात साजरा झाला. येथे उपस्थित सुमारे 10,000हून अधिक भाविकांनी पादुका दर्शनाचा लाभ घेतला. आदल्या दिवशी 22 जानेवारी रोजी सौ पार्वताबाई अंबादासजी तारडे या भाग्यवंत यजमानांच्या सदनी श्रींच्या पादुकांचे आगमन झाले. 23 जानेवारीची सुवर्णमय प्रभात झाली ती कोकिळेच्या मंजूळ स्वरांनी. मुख्य कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी सज्ज झालेल्या भरजरी रथात विराजमान श्रींच्या सिद्ध पादुकांची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली. या विविधतेने नटलेल्या मिरवणुकीत रंगीबेरंगी पताका, सांस्कृतिक देखावे, कलशधारी तसेच निशाणधारी महिला, बालक, तरुण व वयोवृद्ध असा सर्वांचा समावेश अगदी उत्साहपूर्ण होता. टाळ, मृदुंग आदी वाद्यांच्या गजरात दंग झालेल्या मिरवणुकीचे मुख्य कार्यक्रमस्थळी धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी श्रींच्या पादुकांचे औक्षण केले. परमपूज्य माऊलींच्या प्रतिमेचे तसेच सिद्ध पादुकांचे मखमली पायघडीवरून शुभागमन झाले. सुशोभित मांडवातील भव्य संत पीठावर श्रींच्या पादुका आसनस्थ झाल्यानंतर वेदसंपन्न पुरोहितांद्वारे सिद्ध पादुकांचे पूजन झाले. यावेळी फुलांच्या हळुवार सुगंधांसोबतच षोडशोपचारे पूजनातील मंत्र उच्चाराने सर्वत्र मंगलमय वातावरण पसरलेले होते. येथे उपस्थित 900 ते 1000 भाविकांनी घरून आणलेल्या प्रतिकात्मक श्री पादुकांचे मनःपूर्वक विधिवत पूजन केले. या कार्यक्रमात जिल्ह्यातर्फे एक मोबाईल सार्वजनिक टॉयलेट जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाला सामाजिक कार्यासाठी दान करण्यात आले. या प्रसंगी माननीय श्री आमदार नारायण कुचे, माननीय श्री जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पालकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे प्रवचन भूषण जागृतीताई दरणे यांनी जमलेल्या श्रोत्यांना आपल्या सुश्राव्य वाणीने प्रबोधन केले. त्या म्हणाल्या की माणूस जसा पोटाची खळगी भरण्यासाठी व्यावहारिक तरतूद करून ठेवतो, त्याचप्रमाणे जीवनरूपी भवसागर तरून जाण्यासाठी गुरुनामाची आध्यात्मिक तरतूद करून ठेवणेही आवश्यक आहे. यासाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता मुळीच नाही. देहाने प्रपंच करताना अंतःकरणाने मात्र भगवंताशी एकरूप राहून जीवन सार्थकी लावावे व स्वस्वरूपाची ओळख करून घ्यावी. या कार्यक्रमात परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या शिकवणीने प्रेरित झालेल्या 938 भाविकांनी स्वेच्छेने उपासक दीक्षा घेऊन आध्यात्मिक मार्गाने वाटचाल करण्यास सुरुवात केली. श्रींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आतुरलेले भाविक शिस्तीचे तंतोतंत पालन करत दर्शन घेऊ लागले. या अलौकिक सोहळ्यात दिवसभर अत्यंत मनोभावे सहभागी असलेल्या भक्तगणांनी सांगता आरती संपन्न केली व श्रींना निरोप दिला. श्रींच्या दिव्य पादुकांनी देखील पुढील कार्यक्रम स्थळ गाठण्यासाठी तेथून प्रस्थान केले. श्री गुरुदेव.